आंतरवाली सराटी येथे चेअरमन अभिजित पाटलांनी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिली भेट। सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्याचे अभिजित पाटील यांनी केले आवाहन। गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे। महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेलेल्या आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले। मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे। त्या ठिकाणी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। आंतरवाली सराटी येथे भेटीदरम्यान औदुंबर महाडिक देशमुख, आबासाहेब साठे, ऋषिकेश तांबिले, वायजी भोसले, रणजित भोसले, जनक भोसले, पंकज लामकाने, अनिल यादव, कुलदीप कोलगे, शहाजी मुळे, दादासाहेब शिंदे, दिगंबर खडके, दादा पाटील, राज लोंढे, सचिन पाटील, महेश खटके, अतुल गायकवाड, सुनील भोसले, कालिदास साळुंखे, सरपंच सोमानाथ झांबरे, विकास पाटील, नवनाथ नाईक नवरे, गोपाळ पाटील यासह आदी उपस्थित होते। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला सुद्धा त्राण उरला नाही। मन सुन्न झालं। मराठा समाजाच्या लेकराचं भलं व्हावं म्हणून तडफडणारा जीव बघितला। मनोज दादा, आपण काळजी घ्या, आपली समाजाला गरज आहे। महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती अभिजित पाटील यांनी केली।